भिंतीवर टांगलेलं घड्याळ नुसतं वेळच दाखवत नाही, तर ते आपलं आयुष्य पण हळूहळू पुढे नेत असतं. आणि घड्याळाची प्रत्येक टिकटिक आपल्याला सांगत असते, थांबून काहीच मिळत नाही, चालत राहिलं तरच वेळ आपली साथ देत असते. काल गेलेला दिवस परत येत नसतो आणि उद्या अजून आलेला नसतो. म्हणून आजचा दिवस आणि आत्ताचा क्षण हा जपून जगायला शिकलं पाहिजे, हे घड्याळ आपल्याला शिकवत असतं. कारण वेळ निघून गेल्यावर उरतो तो फक्त पश्चाताप, पण वेळ असताना सगळं शक्य होतं बरं का. नमस्कार, मी छाया आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर थोडंसं आवरलंय आणि आता फौजी साहेबांनी मी निघलोत भोयऱ्याला सकाळ सकाळ थोडं कामानिमित्त. तर चला. हो मॅडम लय खुश दिसतात सकाळ सकाळ. गणपती बाप्पा मोरया. चांगलं देवाचं नाव घेऊन निघलं म्हणजे चांगले काम होतात पुढं. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग, हॅव अ नाईस डे. उन्हाळा चालू झाला, आता पाणी बिणी जास्त प्या. हो, उन्हाळा कडक आहे यावेळेस. कडक ह्यावेळेस. आताच कसं जाणवतं. तर भोऱ्याला जाता जाता रोडच्या कडेलाच फौजी साहेबांचे मित्र राहतात ना, मग त्यांच्या इथं थांबलो होतो. तिथं चहा पाणी झालं, थोड्या गप्पा गोष्टी झाल्या आणि तिथून निघल्यानंतर बाकीचं काहीच नाही शूट घेतलं बरं का मी, कारण माझा मोबाईल स्विच ऑफ झाला होता. घरी निघताना मी पाहिलंच नाही मोबाईलला चार्जिंग आहे का नाही. तर तिथून निघल्यानंतर मी गाडीमध्ये लगेच मोबाईल चार्जिंगला लावला होता. केडगाव पर्यंत येऊस्तोवर थोडासा चार्जिंग झाला होता मोबाईल. मग केडगाव मध्ये आल्यानंतर मी भाजीपाला घेत होते ना, तर हे थोडंसं शूट घेतलं होतं मग मी, थोडी चार्जिंग झाल्यामुळं. तर घरामध्ये भाजीपाला काहीच नव्हतं राहिलेला, बटाटे बिटाटे काहीच नव्हतं. तर म्हणलं 2 किलो बटाटे घेते, कारण मुलांना आलू पराठा खूप आवडतो. तर 2 किलो बटाटे घेतले, थोडासा पालेभाज्या पण घेतल्या, दुधी भोपळा पण घेतला, कारण दुधी भोपळ्याची भाजी कोणाला घरात आवडत नाही बरं का, पण दुधी भोपळ्याचं थालीपीठ खूप छान होतं, सगळ्यांना आवडतं ते. तर मग मी दुधी भोपळा घेतला, असं बऱ्याचशा भाज्या घेतल्या. आणि फौजी साहेबांच्या मित्राच्या बायकोने म्हणजे त्या ताईंनी लसणाच्या 2 गड्ड्या पण दिल्या होत्या, कारण नेटकाच आता सगळ्यांचा लसूण निघलाय ना. तर गावरान लसूण होता, खूप मोठ्या कांड्या आहेत त्याच्या, आणि तसं पण मला लसूण नव्हतं राहायला. म्हणलं चला लसूण आला मला. आणि लसूण, त्यानंतर मग भाजीपाला घेतला होता मार्केटमधून, तो भाजीपाला असं मी घरी घेऊन आले. आणि थोडासा 5-10 मिनटं आराम करून म्हणलं मग स्वयंपाकाला लागते, कारण लवकर गेलो होतो ना मी, स्वयंपाक पण नव्हता केलेला मी. घरी आल्यानंतर लगेच मी पीठ मळायला घेतलं आणि पीठ मळून ठेवल्यानंतर पीठ भिजूपर्यंत लगेच भाजी बनवते म्हणलं. आणि भाजी बनवून झाल्यानंतर 1-2 चपात्या लाटल्या की लगेच फौजी साहेब जेवण करतील आणि ड्युटीवर जातील. त्यामुळे मी पटपट स्वयंपाकाला लागले होते. आणि इतक्या सकाळ सकाळ आम्ही का गेलो होतो, कारण फौजी साहेबांना ड्युटीवर जायचं होतं आणि ड्युटीवर गेले होते. संध्याकाळी किती वाजता येतात किती वाजता नाही काही सांगता येत नाही ना, त्यामुळे म्हणलं चला सकाळ सकाळ आपण जाऊन येऊ. आता मी किचनमध्ये काम करते ना, तुम्हाला वाटण कोणीतरी व्हिडिओ शूट घेतंय बरं का, तर कोणीच नाहीये, मी एकटीच आहे किचनमध्ये. प्रत्येक वेळेस मी कोणाच्या हातामध्ये मोबाईल देऊन सांगू शकत नाही की तुम्ही माझं शूट घेत बसा म्हणून, कारण प्रत्येकाला काम असतात घरामध्ये ना. कोणी मुलं जातात कॉलेजला, राजू जातो कामाला, फौजी साहेब पण जातात. त्यामुळं व्हिडिओ शूट करण्यासाठी मी एक गिम्बल घेतलंय. गिम्बल म्हणजे एक रोबोटच बरं का, म्हणजे त्याला सेन्सर असतात, त्याला मोबाईल लावून दिलं ना, ते आपलं शूट करत राहतं, कोणाची गरज पडत नाही. आता हे पहा, मी थोडी जरी हल्ली ना लगेच ते हलतंय बरं का, म्हणजे माझा चेहरा कॅप्चर करतं ते. मी जिकडं जाईन तिकडं ते फिरतं, कारण कसं आहे ना, मुलांना पण अभ्यास असतो. प्रत्येक वेळेस मी त्यांना सांगू शकत नाही शूट घ्या म्हणून, आणि प्रत्येक अँगलला ते मोबाईल लावायचं म्हणलं ना इतकं उठबस होती ना, त्यामुळं म्हणलं चला आता एक गिम्बलच घेते मी. मोबाईल लावून दिला की आपलं काम करत राहायचं, ते मोबाईल माझ्या पाठीमागं तो फिरत राहतो. तर स्वयंपाक झाला, फौजी साहेबांना जेवायला दिलं, ते पण गेले ड्युटीवर. त्यानंतर मला तांदूळ नीट करायचे होते, कारण फौजी साहेबांनी राजूरवरून हा इंद्रायणी तांदूळ आणला होता बराचसा, मला वाटतं 20-25 किलो होता काहीतरी. राजूर म्हणजे भंडारदरा, अकोल्याकडला राजूर बरं का. तर तिथं भंडारदऱ्याला तिकडं तांदूळ पिकतो ना जास्त, आणि स्वस्त पण असतो, आणि एकदम प्युअर तांदूळ भेटतो ना, त्यामुळं फौजी साहेबांनी बराच आणला होता. आणि त्याला राजूनी चाळून बिळून भरून ठेवला होता बरं का, त्याला फक्त बोरिक पावडर नव्हती घातलेली. तर म्हणलं आता आळ्या झाल्यात त्याला ना, पुन्हा एकदा चाळते आणि बोरिक पावडर लावून त्याला भरून ठेवते, म्हणजे पुन्हा आळ्या होणार नाही. आणि आता 15-20 दिवस झाले मी कामवाल्या मावशी लावल्यात कपड्याला आणि भांड्याला, कारण मशीनमध्ये सगळे कपडे निघत नाही बरं का. त्या शर्टाच्या कॉलर वगैरे घासावा लागतात. त्यानंतर भांडे तर एवढे पडतात ना, मुलं पाणी जरी पिले तरी ते ग्लास घासायला टाकतात.
आणि मग एवढे भांडे पडायचे ना घासायला, मग ते भांडे घासायचे, स्वयंपाक करायचा, कपडे ते घासायचे, आपल्या घरातले इतके कामं असतात आपल्याला. त्यानंतर आपल्याला यूट्यूबला वेळ द्यायचा असतो, आपल्या परिवाराला वेळ द्यायचा असतो. आणि तुम्ही तर पाहतच होता की इतक्यात आपले व्हिडिओ रेग्युलर येत पण नव्हते, कारण मी थोडी आजारी पण पडले होते. मग खूपच कामाचा लोड यायचा, त्यामुळं मग व्हिडिओतला एवढा गॅपच होत होता. चला म्हणलं आता आपण आहे ना कामवाल्या मावशीच लावू. फौजी साहेब पण खूप ओरडत होते, तू मावशी लावून टाक, म्हणजे तुला कामाला थोडंसं बरं पडन, आराम पण होत जाईन आणि तुला यूट्यूबला पण वेळ द्यायला बरं पडन म्हणले. आणि एक हा पण विचार केला की जे गरजू आहेत, म्हणजे ज्यांना गरज आहे त्यांना आपल्यामुळं रोजंदारी पण मिळायला जाईल आणि आपले कामं पण टाईमशीर झाले जातील. त्यामुळं मी कामवाल्या मावशी लावल्या होत्या. तर झाडाखाली बाहेरच त्या भांडे घासत होत्या, कपडे धुत होत्या आणि त्यांच्याबरोबर बोलता बोलता मी तांदूळ चाळत होते. तर माझं पण काम चालू होतं आणि त्यांचं पण काम चालू होतं. मग आणि त्यांना व्हिडिओमध्ये का नाही दाखवलं, कारण त्यांना नाही आवडत व्हिडिओमध्ये यायला ना, त्यामुळे मग त्यांना नाही दाखवलं. कारण कोणाच्या मर्जीशिवाय मी व्हिडिओमध्ये कोणाला दाखवू शकत नाही. कारण कसं आहे ना, कोणाला आवडतं कोणाला आवडत नाही, त्यामुळे मी विचारूनच असं व्हिडिओ शूट करत असते किंवा त्यांना नाही आवडलं तर मी कट करून टाकत असते. आता तांदूळ चाळून झाले, त्याला बोरिक पावडर लावली मी. त्यानंतर आता हे भाजीपाला आणला होता ना मार्केटमधून सकाळी, तर तो निसत होते मी. त्यानंतर त्या ताईंनी लसूण दिला होता ना, तर त्याचं वरचं ते टरपले म्हणजे तो पालापाचोळा गळत होता ना घरामध्ये. सागरला म्हणलं तो थोडा पालापाचोळा थोडासा झटकून आण, तर त्याने तो झटकून आणला. सागर घरी होता ना, तर तो पण मला मदत करू लागत होता. आणि मावशी पण मला एवढ्या चांगल्या भेटल्यात ना, म्हणजे एकदम असं घरातल्यासारखे वाटतात. त्या स्वभाव खूप छान आहे त्यांचा. आमचे साहेब आले का लय आम्हाला आनंद होतो. मग गाडीच्या आवाज काल लग्नाला नाही आली, हिला बोलले नाही तुम्ही काही? मी पण नाही गेले. खरं काय? ते पण नाही गेल्या. मग काय मग बरं झालं की तांदळ लय खराब ठेवून दिली. हा नाळे झालते अहो त्याला. चाळले सगळे आणि पावडर नव्हती त्याला. सागरची पावडर आहे. मग उद्या जाता का ही सही करायला? संध्याकाळी जेवतो ना आता. एवढ्या उन्हात संध्याकाळी यायचं काय टाइम टेबल नाही आम्हाला, काय नाही. तुम्ही कधी आले तरी चालतंय तुमच्या मनात. पुढे एवढ्या उन्हात आमचे साहेबांचं कसं आहे बघा. आता वाढत चालणार आहे अजूनही, अजून वाढ नाही आता. ऊन वाढेल ना आता. सोपं आहे का? 4च्या नंतर एकदा वाटलं तर तुमच्या मनावर यायचं का नाही तर नाही काय चार्जेस मिळणार तुम्ही दिवसातून कवा आले तरी जमत. हा त्याला दुसरीकडे काम असतेच ना. म्हणून मग आधी इकडे करते. रोज मावशी आल्या ना, तर मावशी भांडे घासतात, कपडे धुतात, तोपर्यंत त्यांच्याजवळ बसून मी आपली एडिटिंग करत बसते. त्यानंतर असं व्हिडिओचं काहीतरी काम करत बसते किंवा घरामध्ये काम असलं ना, काही व्हिडिओ शूट करायचं असलं तर मी ते काम करते. मग तर असं काम माझं चालू आहे. त्यामुळं असं वाटतंय मला आता की माझे रेग्युलर व्हिडिओ पडते म्हणून, कारण प्रमोशनचे पण व्हिडिओ असतात ना इंस्टाग्रामचे, मग त्या दिवशी पण कधी कधी असं लॉंग व्हिडिओला आपला गॅप पडतो. आता मी हे काय करते, पुदिना आणला होता मी, तर पुदिना धुवून म्हणलं थोडासा सुकवते आणि सुकून त्याची पावडर बनवून ठेवते. कारण उन्हाळ्यामध्ये ना मठ्ठा बनवून प्यायला खूप छान लागतो, थंड असतो ना पोटासाठी. त्यामुळं मी पुदिन्याची पावडर, जिरा पावडर करून ठेवते, काळं मीठ आणून ठेवते. मग आपल्याला जेव्हा मठ्ठा बनवायचं ना, तेव्हा ते ताक बनवायचं, त्याच्यामध्ये थोडीशी पुदिन्याची पावडर, जिरा पावडर, काळं मीठ आणि कोथिंबीर बारीक चिरून घालायची, झाला आपला मठ्ठा तयार. आणि उन्हाळ्यामध्ये असं थंड पिलं की पोटासाठी पण चांगलं असतं आणि आपल्याबरोबर मग घरातले पण सगळे पितात. तर पुदिना मग मी धुवून वाळायला घातला, थोडासा घरामध्ये सुकायला घातला फॅन खाली. आणि त्यानंतर आता हे अद्रक धुवून ठेवते, हिरव्या मिरच्या निसून ठेवते. भाजीपाला आणला ना आपण, तो लगेच निसून फ्रीजमध्ये ठेवला ना चांगला राहतो, कारण उन्हाळ्यामध्ये भाजीपाला पटकन सुकून जातो वरती. आणि आता संध्याकाळ होत आली होती, आकाश अभ्यास करत होता, तो उठला. म्हणला मी आता लय थकलोय अभ्यास करून, थोडं फ्रेश होतो आणि सगळ्यांना चहा करून पाजतो म्हणला एकदा आधी. तर मस्त गाणी ऐकत तो चहा ठेवत होता आणि त्यांनी पाहिलं ना मी शूट घेते तर खूप लाजला बरं का तो. आणि आता जास्त कडक ऊन पडायला लागले ना, म्हणलं जे गलांड्याचे फुलं मी बियासाठी ठेवले होते ना सुकायला, तर ते वाऱ्याने त्यांनी उडून जायचे, जास्त हवा सुटतं ना, त्यामुळं म्हणलं ते आता मी एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवून देते.
तर भाजीबाईसाठी पण हे बी ठेवायचं होतं गलांड्याचं. आणि थोडंसं 1-2 फुलांचं बी मी उगायला पण टाकते म्हणलं, कारण आता हे गलांड्याचे झाडं लावलेले बरेचसे जुने होत आलेत बरं का. 1-2 महिने मिळून असं एखादं फुल जर चुरगळून टाकलं, त्याचं रोप तयार झालं ना, मग आपल्याला ते लावता येतं. मध्ये मध्ये लावलं की मग ते आपल्याला 12 महिने फुलं राहतात. आणि एकदम आपण झाडं लावले आणि ते एजड होईपर्यंत ठेवल्यानंतर मग आपल्याला रोप नसलं ना, मग ते परत आपल्याला फुलं राहत नाही देवासाठी. आता इथं घराचं काम चालू आहे ना, एवढ्या मशनींचा आवाज येतो ना खरखर खरखर, त्यामुळं मी आता ओरवाईस करते. आणि फुलाचं बी कसं तयार करायचं ते मी तुम्हाला दाखवते आता. फुलाचं बी ठेवायचं असलं ना पुढच्या वर्षीसाठी, नंतर आपल्याला जेव्हा रोप उगायचं त्यावेळेस, तर हे असे सुकलेले फुलं ठेवते बरं का मी. असे सुकलेले फुलं ठेवायचे ना, की हे असे फुलं नाही ठेवायचे. असं काय होतं, एक कच्चं बी असतं याच्यामध्ये, त्यामुळे असं नाही ठेवायचं. असं एकदम सुकायला लागलेलं असतं ना झाडालाच, ते मग मी काढून असं सुकायला ठेवते. इथं असे ठेवून देते आणि कडक वाळलंय ना, मग ते ठेवून देते मी. चल, आता हे गलांड्याचं बी आहे ना, माझ्या भाजीबाईसाठी ठेवते मी. आणि थोडंसं बी मला वरती उगायला पण टाकायचंय, कारण प्रत्येक वर्षी गलांड्याचं रोप मी कोणाला मागू शकत नाही, कारण असे हे कलरफुल गलांड्याचे रोप मिळतच नाही बरं का. आपल्या इकडे जरा वेगळ्या पद्धतीचे, थोडेसे पिवळे आणि लालसर. तर मग आपल्याला हे असं बी ठेवलं ना, दरवर्षी आपल्याला रोप मिळून जातं ते गलांड्याचं. त्यामुळे आता मी थोडंसं उगायला घालते. आणि चिक्कू पाहिले ना, असं वाटतं चिक्कू लगेच खावा, पण ते अजून कच्चेच पिकायला घालावे लागते. पिकला हे पिकल्याला निघला. हे लय गोड आहे ना. हा, तर हे पिकल्या, चिकू पिकायला लागले बरं का. आता याचा चिक लागला याला. हे बघ, चिकू चिक गळतोय त्याचा. असं इथं खाली टाकावं लागेल थोडा वेळ. मोठालेच काढते बरं का. हे पाहिजे चिकू असे मोठाले काढलेत मी, पिकायला घालायचे घरामध्ये. आता गरमी आहे ना, ठेवून दिले तरी पण ते पिकत आहेत. आणि हे सूर्य मावळतीला चालला होता. दिवाबत्तीचा वेळ झालेला होता ना. राजू कामावरून आला, आंघोळ केली. आंघोळ केल्यानंतर आता संध्याकाळची दिवाबत्ती करत होता. तर संध्याकाळची दिवाबत्ती तो माझ्या वाट्यालाच येऊन देत नाही, किंवा घरी असेल ना ज्या दिवशी तो त्याला सुट्टी असेल त्या दिवशी, तर त्या दिवशी तो मला देवपूजा सुद्धा वाट्याला येऊन देत नाही. आणि संध्याकाळचं तर दिवाबत्ती तोच करत असतो. कधी कधी बाहेरचे दिवे लावतो तो, कधी कधी मग मला लावा लागत आहेत. तर असं करत असतो. संध्याकाळी आता हे आंघोळ करून त्यांनी दिवे लावले, म्हणजे दिवे लावलेले होते त्याच्यामध्ये त्यांनी तेल वाढवलं, अगरबत्ती लावली. आणि कामावरून आल्या पहिलं ताटलीवर चहा करून पितो बरं का. चहा करून पिल्यानंतर मग आंघोळीला जातो आणि मग दिवाबत्ती करतो. दिवाबत्ती झाली की चालला टेरेसवरती, मस्त हवेला चोपाळ्यावरती झोका खेळत बसतो. आता वायफाय बसवलेलं आहे ना घरामध्ये, त्यामुळे सगळ्यांना ते वापरायला होतं. मग मस्त पिक्चर लावतो मोबाईलवरती, पिक्चर पाहत बसतो. तर तो गेला ना टेरेसवरती. आकाश लगेच म्हणतो मामा गेला टेरेसवरती, संध्याकाळी सूर्य मावळतीला चाललाय. तर मम्मी चला आपण पण जाऊ टेरेसवरती म्हणला, 1-2 फोटो पण घेऊ म्हणला आपण, खूप छान वाटतंय चल. तर मग आकाश मी पण आलो टेरेसवरती आणि सूर्य मावळतीला चाललाय. तुम्ही बघू शकता, खरंच खूप छान वाटत होतं. तर चला आजचा छोटासा व्हिडिओ मी तर सेंड करते. आता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जाताय ना. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी मनापासून आभारी सर्वांची. सर्वांना श्री स्वामी समर्थ.